नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. मी योगिनी. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, की जर तुम्हाला माझ्याविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा माझं काही व्हिडिओमध्ये चुकत असेल, तर मला सांगत जा. तुमची बहीण, तुमची मैत्रीण समजून आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढं माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सकारात्मक गोष्टी घेता येतील तेवढ्याच घ्या. मी पण तुम्हाला सकारात्मकच दाखवायचा प्रयत्न करेन. तर एखादी चुकून एखादी वेळेस माझ्याकडून नकारात्मक गोष्टी गेल्यास तर इग्नोर करा आणि तसं तर मी तुम्हाला सकारात्मकच गोष्टी देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही पण सकारात्मक गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. तर चला आता भेटूया पुढच्या म्हणजे व्हॉईस ओव्हरमध्येच मी तुम्हाला बोलते. आदूला शाळेत सोडून आले आणि मी घेतले आवरायला. स्वयंपाक केलेला किचनवर हे भांडे पडले होते. अगोदर ते सगळे भांडे एका जागी म्हणजे गोळा करून ठेवले. म्हणलं नंतर घासता येईन, अगोदर देवपूजा करून घ्यावं म्हणलं. तर तिची शाळा लवकर असते 8:30 वाजताच. तर तिच्या पप्पाची फर्स्ट शिफ्ट चालू आहे, त्यामुळं माझंच काम चालू आहे तिला सोडायचं आणि घेऊन यायचं. तिचे पप्पा असलं तर बरं पडतं. ते घ्यायला पण जातात आणि सोडायला पण जातात. सो आता अडचणीला आपणच जावं लागतं, किती पण आपल्याला त्रास झाला तरी. तर मी हळदीचं लेपन करून घेतलं, तुळशीला पाणी पण घातलं होतं आणि देवपूजा करून घेतली आणि जेवण वगैरे केलं. तर डायरेक्ट आता संध्याकाळचाच व्हिडिओ शूट केला आहे. आता जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये पाणी वगैरे किंवा चंदन वगैरे मी घेते आणि रेडी करते आणि मग हे करते. कारण मंदिरामध्ये गेल्याशिवाय माझं काही मन नाही लागत. काय माहित मला सवय लागली आहे मंदिरामध्ये जायची आणि नाही गेले ना तर करमतच नाही किंवा फ्रेश वाटत नाही. आणि आपलं दिवसभर घरामध्ये बसून ना खूप कंटाळा येतो. मग इथे-तिथे जाण्यापेक्षा असं वाटतं, की बाबा चला मंदिरामध्ये थोडा वेळ बसा, तेवढंच आपला माइंड पण फ्रेश होतं. दिवसभराचे आपले विचार आणि आपले सगळे म्हणजे थकवा तिथं निघून जातो आणि काय माहिती वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते. तर चला, मी आवरते. मी बॉटलमध्येच पाणी नेते, कारण बॉटलमध्ये पाणी जास्त बसतं आणि तसं पण त्या तांब्यामध्ये पण घेते. कधी-कधी कसं ते वाहून सगळेजण हे वाहतात ना बेल वगैरे, मग ते पिंड धुवावी लागते. त्याच्यामुळं मी जास्त घेते पाणी. आणि चंदन वगैरे घेतलं मी. तिला म्हणलं तोपर्यंत अभ्यास कर. मग अभ्यास केल्यावर तिला आपण घेऊन गेलं मंदिरामध्ये आणि म्हणलं आता इथंच बेलाचं झाड आहे जवळ, तिथं खाली पण छोटं म्हणजे लेकरांनी फोडून बेल टाकला होता. तिथं पण छोटं असं झाड आलं आहे. खूप छान झाड आहे. खूप दिवसाचं आहे. बरेच वर्ष झाली असतील, तरी त्याला खूप छान बेल लागतो. तर हिचं बघा कसं चालू असतं. अगोदर तिला पाणी टाकायचं असतं. थोडा वेळ बसलं पूजा वगैरे करून आणि हिला खायचं होतं सँडविच. मग तिच्यासाठी सँडविच घेऊन आलं, कारण तिचे पप्पा येणार नव्हते आज लवकर. त्याच्यामुळे हिची हे कामे मलाच करावी लागतात. आणि आमच्या शेजारच्या बाळाला पण महादेवावरचं पाणी प्यायला पाहिजे होतं. त्याच्या मम्मीनं सांगितलं होतं. मग आदूला म्हणलं देऊन ये म्हणलं त्यांना, कारण त्याची थोडीशी तब्येत खराब आहे वाटतं. दात वगैरे काढत असन, त्यामुळं थोडं हे झाली असन. ते म्हणले, "तुम्ही जातात तर माझ्या पण नावचं घेऊन येत जा." मी म्हणलं, "ठीक आहे, लेकराला किती लागतंय मी देईन" म्हणलं. तर मला रात्री शापूची भाजी करायची होती, त्यासाठीच मी मुगाची डाळ भिजत घातली आणि म्हणलं लसूण सोलून घ्यावं. कारण लवकर स्वयंपाक केला तर मग मला व्हिडिओ एडिटिंगचं काम पण करता येतं आणि आपली चिडचिड पण होत नाही. त्यामुळं मग लवकरच स्वयंपाकाला लागले. आता ही भाजी मी रात्रीच नीट करून ठेवली होती कॅरी बॅगमध्ये. ते थोडं म्हणलं बाहेर काढावं. तर ही मध्ये-मध्ये आली आणि मी पडणारच होते. तर दिवाबत्ती करून घेतली मी संध्याकाळची आणि दिवाबत्ती करून घेतलं तर म्हणलं स्वयंपाकाला लागता येईल, कारण आदूला पण भूक लागली होती आणि मी गुरुचरित्राचा 14वा अध्याय पण वाचायला घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागले. कापूर वगैरे फिरवला आणि किती प्रसन्न वाटतं ना असं देवपूजा झाल्यावर. खूपच भारी वाटतं, कारण देवाशिवाय आपल्या आयुष्यात काहीच हे नाहीये. देवाविना आयुष्य खूप व्यर्थ आहे.
तर लागले लगेच मी स्वयंपाक करायला. आता आमच्याकडं ना खूप साध्या पद्धतीनंच ही भाजी करावी लागते आणि आमच्याकडं असंच खातात एकदम म्हणजे लसूण फक्त आणि जिरं वगैरे टाकून. असं साधी सिंपलच भाज्या म्हणजे आदूच्या पप्पाला आवडतात. जास्त मसाला वगैरे टाकलेल्या अशा भाज्या जास्त खातच नाहीत आमच्या इथं आणि मला पण जास्त नाहीत आवडत. अशा साध्या सिंपलच भाज्या आवडतात. त्यामुळं एवढं काही म्हणजे मी त्याला रंगवत नाही बसत. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून करू शकता, पण आमच्या इथे हिरवी मिरची जास्त खात नाहीत, त्यामुळं मला लाल तिखटच टाकावं लागतं आणि असं मी परतून घेतलं हळद, लाल तिखट टाकून आणि पाणी टाकलं ना ते बरोबर मिक्स होतं. थोडंसं मेथीची भाजी आणि शापूच्या भाजीला ना असं मिक्स व्हायला वेळच लागतो, म्हणजे व्यवस्थित होत नाही ते शिजल्याशिवाय. शिजली ना बरोबर ते पूर्ण असं मिक्स होऊन जातं आणि भाजीचा कलर पण चेंज होऊन जातो. आमच्या लातूर साईडला ना जास्त म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकूनच भाज्या केल्या जातात. कारण इथं वेगळ्या जिल्ह्यातल्या ताई राहतात ना, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या जातात. तर ज्याच्या त्याच्याकडली पद्धत वेगळी असती, पण त्यांच्या पण चांगल्या असतात, असं काही नाही आहे. पण फक्त बनवण्याची पद्धत वेगळी असते. तर बघा भाजीचा पूर्ण कलर असा बदलून छान असा कलर बनला आहे आणि आमचा कार्टूनला भूक लागली होती त्यामुळं ते जेवायला बसलं होतं लवकरच. दररोज पप्पासोबत जेवती पण आज काही नाही तर